सुरेश अण्णांना म्हणलं की तुम्हाला या सभेची गरज नाही, माझ्या सभा जालना जिल्ह्यात आहे, तर त्यांचा जीव लागलाय तालमीला आणि मला इथून उशीर झाला तर तिथे पोहोचायला उशीर होईल. पण ही आपली पारंपरिक सभा आहे. पहिले आपण नदीपात्राच्या तिथे घ्यायचो, काय शंकर? आम्ही नदीपात्राच्या तिथे घ्यायचो की नाही, मौला आणि बाबाच्या तिथे, बरोबर. तर ते काय नंतर बांधकाम झाले, रस्ते झाल्यामुळे तसंच राहील. आज आपली पारंपरिक सभा आहे आणि या पारंपरिक सभेला महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना विजयी करा अशी विनंती करण्यासाठी मी शिरूरमध्ये देखील सभा घेतली. मी राज्यामध्ये आता माझ्या जवळपास 37-38 सभा झाल्या, काल 35 सभा झाल्या. माझा थोडा आवाज बसलाय, थोडी सर्दी झाली. 4 तारखेला खांद्याचं माझं ऑपरेशन झालं होतं, तरी ऑपरेशन नाही, प्रोसिजर झाली तरी मी हात बांधून फिरलो. ज्याला काम करायचं असतं ना तो कसंही काम करतो. आता या मंचावर अनेक लोक जे काम करत होते गेले अनेक वर्ष. कोणी सुरेश अण्णावर काम करत होतं, आणखी कोणावर काम करत होतं. एक संग्राम आम्ही गेल्या काही वर्षात केला होता, कारण आम्हाला जिल्हा परिषद आणायची होती. आणि जिल्हा परिषद आणण्यासाठी मुंडे साहेबांनी शिकवलं की बेरजेचं गणित करायचं. मी गुणाकाराचं गणित केलं आणि ताकदवर नेता आपल्या बरोबर असावा आणि मराठा समाजामधला चेहरा आपल्या जवळ असावा आणि एक चांगलं गणित, कष्ट करणारा गणित आपण बांधण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना सगळं दिलं. मंचावर दरेकर नाना सुनबाई सभापती होत्या, यांच्या वीरबाई. आता आमच्या परळीला विरोधात उमेदवार तेही सभापती केले होते एका मतासाठी. आणि आमची जिल्हा परिषद गेली. आज आपली जिल्हा परिषद असते तर आपल्याला गावोगावी आणखी विकास करता आला असता, कारण मी स्वतः सत्तेत नव्हते. पण चला, आनंद झाला की आपली महायुती झाली. महायुती झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जे कधीच एक येणार नव्हते ते एक आले आणि आपल्याला एकत्र काम करता आलं. सत्ता आपली आली. अण्णांनी एवढं चांगलं आणि एवढं विस्तृत भाषण केलं की मला काही मुद्दाच राहायचं. शेवटी भाषण उचलायचं कसं, एवढं छान भाषण केलं. त्यांना जिथं हजामत करायची तिथं हजामत केली, जिथं कुणाची दांडी घ्यायची दांडी घेतली, कुणाची विकेट घ्यायची तिथं विकेट घेतली. विकासाचं सगळं सांगितलं, कुंटेफळ पासून ते संजय गांधी निराधारपर्यंत. काही मुद्दाच माझ्याकडे शिल्लक नाही. मी एवढंच सांगणार आहे की आष्टी मतदारसंघात डायरेक्ट पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा एक आमचा मोठा एक वर्ग आहे, गट आहे. मला असं वाटलं गटागटाचं राजकारण मोडीत काढून आपण एक मूठ करून एक शक्तिशाली राजकारण उभं करावं. आता या आष्टी मतदारसंघात सुरेश अण्णांनी सांगितलं तेव्हा मुंडे साहेबांचं जेव्हा सरकार आलं तेव्हा दरेकर नाना आमदार झाले, अपक्ष झाले आमदार. तेव्हा मला वाटतं ते जगतापांचे वडील झाले आणि तिकडे बदामराव झाले, बरोबर आहे का, मुंडे साहेबांच्या युतीच्या सरकारमध्ये. त्याच्यानंतर दरेकर नानांनी मी मुंडे साहेबांचा प्रचार केला 2009 मध्ये. तुमच्या विरोधात आम्ही त्यावेळी आजमी काकांना तिकीट दिलं तर तुमच्या विरोधात, तेव्हाही दरेकर नाना आमच्या विरोधात होते आमच्याबरोबर. त्याच्यानंतर धोंडे साहेब आमच्याकडे आले, 10 तिकडे, 10 आणणार तिकडे, मग त्यांना आणलं. आता 3 वेळ बसवायला लागले होते. नंतर आलं राष्ट्रवादी. आता एवढे लोक एकत्र आल्यावर एक तरी ताट भरल्यावर बाहेरच पडणार आहे ना, पण कधी नाही पडले. इतिहासामध्ये मी जेव्हा आजबे काकांना तिकीट दिलं तेव्हा ते 10 अण्णांबरोबर गेले, बरोबर आहे, त्याला करणार आमच्या काय. मी त्याच्यामध्ये काय करायचं, मी भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत आहे. जे कमाई आम्ही रक्ताचं पाणी करून गावाला वाटलं ते तुमच्या हातात दिले. त्याच्यापेक्षा मी काय करायचंय. माझ्यावर संशय गावातलं माणूस मी नाही. मी खूप निवडणुका बघितल्या. साडी घालते म्हणून मला अक्कल नाही असं समजू नका. कोण कधी बोलते, कोणत्या मंचावर काय भाषण करते, माघारी काय करते, सगळं करते.
25 वर्ष 22 वर्ष राजकारणात आहे आम्ही. पण या आष्टी मतदारसंघाचं राजकारणच असेल. पुन्हाही गळ्यात गाडी घालून फिरतात बरं का, ते कौतुक आहे. मला यांचं कौतुक वाटतं. मी एवढंच सांगेन, हा राष्ट्रीय पक्ष जोक नाहीये. मी पण उमेदवार म्हणून उभे होते. अण्णा तुम्ही वाईट म्हणून कशाला घ्यायला? मी उमेदवार म्हणून उभे होते. काम करणारा नसलं तरी मत देणाऱ्यांनी दिलेच ना वाईट उलटे. आता कामाचं राजकारण राहिलंय का? पण धावून जाणाऱ्या माणसाच्या पाठीमागे तर तुम्ही राहतात. जो माणूस गजराच्या धावून जातो मदतीला, जो माणूस कुणाचं काही वाईटच नाही करायचं ना. मला काय, माझं जेव्हा मुली होते ना अण्णा, ते राष्ट्रवादीची युती झाली, ते कुणीच म्हणले नाही की पंकजा मुंडेला शेपच आहे आमचा. कारण मी कधीच कुणाच्या फटक्यात पाय घालत नाही, कुणाच्या ग्रामपंचायतीत नाव घातलं नाही, कुणाला चौकशा लावल्या नाही, कुणावर केसेस केल्या नाही. मला आपलं राजकारणच आवडत नाही. कामावर बोला, पक्ष वाढवा, शक्ती वाढवा. त्यामुळे हे राष्ट्रीय पक्ष आहे, जोड नाही, गंमत नाही. आणि आलेत ना आमचे सगळे. हो जुलाव पायामुळे खाली बसलेत. लागा काम करा उद्यापासून, आजपासून कामाला लागा. आता मनस्थिती एक दिवस राहिला आहे आणि मला जिल्ह्यामधली राज्यामधली मनस्थिती चांगली वाटेल. मला मी सांगते, मीडिया पण माझ्याशी सहमत असते. कारण या राज्यामध्ये महायुतीचंच सरकार येणार आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. महायुतीचं बळ वाढवण्यासाठीच आपल्याला मतदान करायचं आहे. 20 तारखेला मतदान आहे. सुरेशांना म्हणले ताई तुम्ही काहीच भाषण करू नका हो जास्त, नुसतं हेलिकॉप्टर या. कुठे गेले? मला काय म्हणले, नुसतं तुमचं हेलिकॉप्टर येते, त्यांचा एक शब्द बोईंग काहीतरी शब्द वापरत येते. ते आलं, लँड झालं, तुम्ही नमस्कार म्हणल्या की काय म्हणते ते, जय हिंद जय महाराष्ट्र. पुढे काय शब्द काहीतरी एक शब्द वापरते ते, काही म्हणते ते त्यांची स्टाईल आहे. जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमच होते म्हणजे. माझा मी इथे हेलिकॉप्टरने आले, मी सभा दिलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवार सुरेश धसांना आपण सर्व पूर्णपणे सहकार्य करून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन करतात. मला आता इथलं माहित नाही की काय झालं, तिकीट पहिल्या ह्याच्यात झालं नाही झालं, तर झाले गेला मिळालं, तिकीट झालं, मतदानाला उद्या तोंडावर. तरी आता माझी अशी पंचायत झाली आहे ना, मी जर आता असं केलं ना, गॉगल घालून आले आणि कुणाचं जर गॉगल चिन्ह असतं तुला म्हणते बघा, तरी गॉगलचाच प्रचार करायला. मी म्हणलं उशीर व्हायला, हेलिकॉप्टर लगे हा गड्या, मला चहा पिला आता, मी तुला म्हणून कबशीच आहे. माझी पंचायत झाली. मी काय जिल्हा परिषदची नेता आहे काय? हे जिल्हा परिषदचा खेळ. मी जिल्हा परिषद कमी नाही समजत. हे निवडणूक सिरियस निवडणूक आणि मी काही चिल्लर नेता नाही. स्वतः उमेदवारांनी सांगितलं, दोंडे साहेबांनी, की मला आधीच ताईने सांगितलं होतं तुम्हाला तिकीट नाही. त्यांनी सांगितले तर मग काय, आता त्यांच्याकडे काही लोक असणारच आहेत, ते आधी जोडलेले आहेत त्यांना. तरी आता आम्ही आमची कामाला लावले. तुमची स्वतःची शक्ती आहे, त्यात पुन्हा माझे इथे लोक कामाला लागले. काय पाहिजे आपल्याला? आता मी हे कमी शक्तीशाली होते. या आष्टी मतदारसंघात मुंडे साहेबांना पण 40-40 हजाराची लीड मिळाली. आता मला 32,000ची लीड मिळाली. एक 10-5 हजार कमी जास्त नसते झाले तर आपली सीट लागलीच होती. 5-10 हजार परळीमध्ये 10-5 हजार इथं वाढले असते तर आम्हाला कळत होतं की केवढ्या या स्पीडमध्ये वेगळी परिस्थिती आहे. आता ते विषय झाला, इतिहास सभा. आता भविष्याकडे बघा. मला असं वाटतं बाबा माझे चांगले दिवस आहेत आणि माझे चांगले दिवस असतील तर मला असं वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की जिल्ह्याचे चांगले दिवस येतात. मी काय कुणाचं वाईट केलेलंच नाही. ज्याच्या जीवनामध्ये जो शब्द दिलाय तो पूर्ण केलाय.
सुरेश अंडेला म्हणलं होतं 3 जिल्ह्याचं आमदार करते, केलं. मी केलं म्हणजे एकटीने नाही केलं, त्यांचे 40 मतं होते म्हणून केलं. मी काय असं उगाच खोटं बोलणार ना. पण मी पाया पडले वसंतराव चव्हाणांच्या, बसवराज पाटलांच्या, प्रत्येक दुसऱ्या पक्षाच्या लोकांचे पण जाऊन पाया पडले. एकदा मनावर घेतलं तर घेतलं. काय झालं मी तुम्हाला सांगते, लोकांचं थोडस मन हे झाले, अंमळ झाले. कारण त्या माझ्या लोकसभेत उभीच राहिले नाही, उगाच उभी राहिला. इतकं जिवाळी होती. इथं मेले ते पोरं आत्महत्या केल्या. इथं सुरेशांना आम्ही सगळेच गेलतो भेटायला. आता मी हेलिकॉप्टर मध्ये बसत होते अण्णा, आणि माझ्या कंपाऊंड गोपीनाथ गडाच्या पलीकडे कंपाऊंड एकदम आवाज आला, छोटासा नाजूक लहान लेकरापेक्षा ओरडते ताई, इतका तो पोटातून ओरडत होता. मी वळून बघितलं तर आमच्याकडे दांडा आहे कंपाऊंड वरच्या पलीकडे. त्या दांड्यावरचा मुलगा भिंतीवर चढून हात दाखवतो. मी शपथ सांगते माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय त्या लेकराला त्याच्या ताई म्हणून जी किंकाळी त्याने फोडली ना, अशी हृदयाला भिडली. राजकारणामध्ये पराभव पचवण्याचं माझ्याकडे काय औषध आहे मला माहित नाही, पण मला लोकांना झालेलं दुःख पचवत नाही. तुम्ही जे जीव दिला त्याच्यामुळे जीव माझा सगळ्यांचा दुःखी झाला. तुमच्या चरणी मी ती आमदारकी वाहते जी मला मिळाली आहे पक्षाकडून. आणि त्या आर्त किंकाळीने ज्यांनी मला आवाज दिला त्या ठाण्याला मी लहानपणापासून बघते. आधी कुडाचे घर होते, मग भिंतीचे झाली, मग चांगलं छत झालं. तिथे रस्ता नव्हता. आम्ही प्रचाराला मुंडे साहेबांच्या 2004 पासून गेले. अक्षरशः एवढं माझं ते गोटे भरून चिखल नुसता. मी जमीन आमच्या कारखान्याची देऊन मीच रस्ता बांधला, कारण तो रस्ता कशातच बसत नव्हता. मी बांधून दिला वैयक्तिक करणे. लेकरांची शाळा नव्हती, अंगणवाडी करून दिली. काहीतरी करतं माणूस राजकारणामध्ये लोकांसाठी चांगलं. या लोकांचं जीवन बदलू शकतो अशा बकांड्या जर तुम्ही मारल्या, मी तर ते काही योग्य नाही, ते होऊ शकत नाही. लोकांमध्ये ऊसतोड कामगारांचं आयुष्य बदलला. विरोधक म्हणते ऊसतोड कामगारांचं आयुष्य बदललं का? ऊसच तोडायला. आता कसं शक्य आहे? या देशामधल्या गरीबाला श्रीमंत करता येईल अशा जादूची कांदे निवडणूक हाताळता येईल, जय पराजय हाताळता येईल, पण जादूची कांदी फिरवून गरीबाला श्रीमंत कसं बनवता येईल? पण गरीबाच्या बद्दल असणारी माया तिथं खरी असते ना. गरीबाच्या मदतीला धावून, सामान्य माणसाच्या मदतीला धावून, त्यांच्या अडचणीमध्ये सामान्य माणसाच्या जाऊन काय 25 वर्ष खर्च केले चुकलंय का? चुकलंय का? सुरेशांना 99ला तुम्ही आलात, मुंडे साहेबांनी पहिल्यांदा तुम्हाला कमळ हातात दिलं, त्याच्यानंतर आता मीच दिले. कारण मधले 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी मुंडे साहेब वारले, तुमचा पराभव झाला. त्याच्यानंतर मागच्या वेळी माझा शब्द होता, मी लोंढे साहेबांना तिकीट दिलं आणि मग ते नाही जिंकू शकले. आज तुम्ही परत कमळ हातामध्ये घेऊन आहात. ते कमळ जे नरेंद्र मोदींनी आता 3दा हॅट्रिक करून या देशामध्ये सत्ता प्रस्थापित केली. ते कमळ 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहून 5 वर्ष त्यांनी एक रेकॉर्ड केलं. ते कमळ जे आता महायुती स्थापन करून एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका म्हणजे सामान्य घरात जन्मला माणूस मुख्यमंत्री झाला, ते कमळ आहे. ते कमळ तुमच्या हातात दिलंय, याच्यापेक्षा काय पाहिजे? लोकांच्या दुःखावर फुंकर घालून, त्यांच्या पाठीवरून हात फिरवून बोललं तर मतं मिळतील. आणि तुम्ही ते करायला, हे बघायला गावागावात चालला, कष्टाला तर तुमचा कोणी हातच नाही घालत. मी कधीच म्हणणार नाही कामाला भूत, माणूस कामाला भूत असं. मी पण तसं, मला रिकामच नाही बसतो. मी घरी जर असले ना, तुम्ही बाया तिकडे आता 1-2 मिनिटच घेते, माझ्याकडे वेळ नाही. घड्याळ बघायला म्हणजे मला हेलिकॉप्टर जायचं, तर मी घरात असले ना कधी शांत बसत नाही.
मी स्वयंपाक करते, कपाट आवडते, आपल्याला असतं ना साड्या सगळ्या लावून ठेवा, आवडून ठेवा, शांत नाही बसू शकत. सतत कर्म केलं पाहिजे, सतत काम केलं पाहिजे, तर माणूस जिवंत राहतो. मग पण मागे आहे नाही मागे आहे फरक पडत नाही. लोकसभेबरोबर मागच्या वेळी निवडणूक आली आणि म्हणून तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. मलाही सामना करावा लागला 19 मध्ये, मला आता सामना करावा लागला. पण आता मला वाटतं ते वातावरण तसं नाही राहिलं, वातावरण चांगले. आणि मला पूर्ण विश्वास आहे की 20 तारखेला लोक प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजय करण्यासाठी आपला मूल्य मत देईल. एवढंच आपल्या सगळ्यांना आव्हान करते. वेळ झाल्यामुळे मी फार भाषण नाही करत ना. अण्णांनी खूप सुंदर भाषण दिल्यामुळे मला काही भाषणाची आता आवश्यकता वाटत नाही. मी तुमची रजा घेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते कामाला लागा.